भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मधील चर्चेची वेळ बदलली। सायंकाळी 5 वाजता होणार चर्चा। पीओके आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी भारत आग्रही। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावरील बैठक संपली। शस्त्रसंधीनंतर झालेल्या बैठकीत राजनाथ सिंग यांच्यासह तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही ॲक्शन मोडवर। वर्षा बंगल्यावर बोलवलेल्या बैठकीत नागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा। लष्करी अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारीही होते उपस्थित। भारतातील श्रीनगर वगळता 32 विमानतळांवरील सेवा पूर्ववत। भारत पाक तणावामुळे सेवा होती बंद। पाकिस्तानच्या हरकतींवर इस्रोची करडी नजर। 10 उपग्रहांकडून पाकिस्तानवर 24 तास निगराणी। इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांची माहिती। शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर। राज्य शिखर बँकेच्या कार्यक्रमाला लावली हजेरी। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल होणार जाहीर। निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता। राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा। बागलाण भागात ओढे नाल्याला पूर, तर नगरच्या पाथर्डीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नाशिकच्या पंचवटी परिसरात वाड्याला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न। विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त। रोहित शर्मा पाठोपाठ विराटचीही निवृत्ती। इंग्लंड दौऱ्याआधी भारताला मोठा धक्का।